नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी चाललोय आमच्या इथल्या बाजारला. तर चला कसा असते बाजार, तिथे काय काय असते तर मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. बाजारला जाता जाता आमच्या इथे एक तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं की चहाचं दुकान झालं आहे अभिनंदन म्हणून. इलायची चहा एक नंबर कडक लागतो. तर आलोय आपण तिथं. दादा 2 इलायची. आपला चहा आलाय बघा. अभिनंदनचा मस्त असा कडक चहा घेऊन मी निघालोय बाजारला. तिथं फक्त आम्हाला 10 मिनिटं लागतात चालत जायला. तर चला, हे बघा असा रस्ता आहे पुढं. त्या रस्त्याने आम्ही चाललोय आता. रविवारची इथं लय गर्दी असते. आता आपलं कसं आहे बघूया, गर्दी आहे का काय आहे. पण वातावरण एकदम मस्त झालंय बरं का. चला, तुम्ही बघू शकता इथनं काही लोक बाजार करून यायला लागलेत आणि आम्ही चाललोय बाजारला. आता ह्या ब्लॉगमध्ये मी बाजारसारखं करतोय. तुम्ही म्हणता या बाजारमध्ये काही नवीन आहे. चला बघू नवीन काय काय आहे. चला. तर मित्रांनो, हा समोर जो ब्रिज दिसतोय तिथं त्या 2 ब्रिजच्या मध्ये बाजार भरतोय. आज जरा बाजारमुळं थोडी वाहनांची गर्दी पण राहते. कारण काय काय गाडेवाले असतात ते रस्त्यावरतीच गाडे लावलेले असतात त्यांचे. तर चला आता ट्रॅफिक थांबले, आपण थोडं वाट काढून आतमध्ये जाऊया. आयला तिकडं थोडा ॲक्सिडेंट झाला वाटतं. पण काय डांगे चौकात ही थोडी कॉमनच गोष्ट आहे. आपण आपल्या जबाबदारीने वाहन चालवलं पाहिजे. तर चला आता फायनली आपण जातोय बाजारात. बघा बाजारात आलोय आपण आता. हा असा बाजार भरतो. श्रावण महिना चालू असल्यामुळं बेलाची पाणी विकायलेत. एक नंबर. तर बघू शकताय दोन्ही साईडला ब्रिज आहे इथं आणि मध्ये PMPLची लाईन आहे. तर रविवारची इथली मधले PMPLचा रस्ता बंद केला जातो आणि इथं बाजार भरवला जातो. तर केळं दिसत आहेत, बघूया आपण. केळं कसे आहेत बया? केळं कसे आहेत? 50, 60, 70. काय किती डझनभर की? प्रत्येक विकणाऱ्याची एक स्लोगन आहे बरं का. जो क्वालिटी खाएगा तो इधर आएगा, खानेवाला इधर आहे. तर चला आपण केळं घेऊ 1 डझनभर. बाजार करताना सुट्टे पैसे ठेवावं लागतात बरं का. ऑनलाईन असं प्रत्येकाकडे ऑनलाईन असते. काय काय ऑनलाईन नसल्यावर सुट्टे पैसे नसल्यावर अवघड होऊन जाते. बटाटे घेतले आम्ही 2 किलो. जर 1 किलोभर घेतो बटाटे काढलेत आणि ती ॲक्च्युली मला किलोभर वाटणार आहे. किती देऊन दादा? 1 किलो. 2 किलो बघा 1 किलो 250 ग्रॅम झाले. पहिली 2 बटाटे काढतील झालं. 3 बटाटे काढली. अंदाज थोडा चुकला. तर माझी स्ट्रॅटेजी कशी असते, आधी सगळं भाव विचारून घ्यायचं आणि नंतर मग चालू करायचं आपलं बाजार करायला. एक अंदाज येतो बाजारमध्ये काय कुठलं भाव काय चालला आहे प्रत्येक गोष्टीचा. तर आता आम्ही आलो भेंडी घ्यायला. भेंडी जर दिसायला चांगली दिसते. वडाणा आहे 30ला पाव. घ्यायचा पाव किलो काच्या. आणि वांग्याचं भरीत आम्ही मागच्या वेळेस खाल्लेलं 1 नंबर झालं. त्याच्यामुळे वांगे घेतोय आता भरीत कराय. हे भरतासाठी वांगे घेतोय आम्ही. ह्या वांग्याचं भरीत 1 नंबर होतं. मला तर खूप आवडतं मित्रांनो. जसं मला वांग्याचं भरीत आवडतं तसं तुम्हाला कोणती भाजी आवडते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग कसा वाटतोय याच्या कमेंट अवश्य करत जावा तुम्ही. वांगं घेऊन झाल्यानंतर म्हटलं शेवग्याची शेंगा घेऊन जावं. शेवग्याची शेंगा कसं चवीला पण भारी असतात आणि त्याच्यामुळं आपल्या शरीराला कॅल्शियम पण भेटतं आणि असे खूप सारे फायदे आहेत शेवग्याची शेंगेचे. तर आम्ही शेवग्याची शेंग घेतो आता. गावाला असल्यानंतर भुईमुगाच्या शेंगा रानात जाऊन अशा वेल उपटून त्या शेंगा खायच्या. तर इथं वल्ल्या शेंगा आलेल्या आहेत आणि त्या वल्ल्या शेंगा शिजवून पण मस्त लागतात. तर शेंगा पण घेतो थोड्या. तसं या बाजारात विविध वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या येतात. पण ही पोपळा प्रत्येक बाजारी असतो. या पोपळाची मी तर भाजी खाल्ली नाही. तुम्ही मित्रांनो खाल्ली असेल तर मला कमेंट करून सांगा की कशी लागते ही भाजी. मावशी कशी आहे ही? 20ला पावशेर. घरामध्ये सजावटीच्या वस्तू पण इथं भेटून जातात आणि आम्ही येताना थोडा अंधार पडायला लागलेला.
आणि हे 15 ऑगस्टमुळं महानगरपालिकेने लावलेल्या लाईट त्या पण लागलेले एकदम छान दिसतंय ते. तरी ही माझी आवडची भाजी आहे. आमच्या इकडे हिला चिगळ्याची भाजी म्हणतात. तर तुमच्या इकडं किंवा तुमच्या भागामध्ये ह्या भाजीला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या घरी पण आहे. आता रक्षाबंधन अवघ्या आठवड्यावर आल्यामुळं राख्यांचा पण स्टॉल होता बाजारामध्ये. त्या बाजारात आल्यानंतर ना माझी एक पंचायत होते. म्हणजे इथला भाव कसा असतोय 20ला पाव किलो आणि 30ला अर्धा किलो. आता खाणारी तर आम्ही दोघंच असल्यामुळं आम्हाला नाहीला झालं महागमध्ये थोडं कमी घ्यावं लागतंय. कांदे 2.5 किलो, 100 रुपये का 2.5 किलो, 100 रुपये का 2.5 किलो, 100 रुपयाला 2.5 किलो. कांदे कांदे कांदे. बोल तू बरोबर देते. मित्रांनो आपला बाजार करून झालेला आहे. फक्त कांदे घ्यायचे राहिलेत. आता कांदे घेऊन आम्ही जातो आता घरी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला अवश्य कमेंटमध्ये करून सांगा. आणि आपला ब्लॉग आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.